से शाकीन आए हुए हैं, जिसमें इस्माइल साहब जो अपना मेडिकल के नाम से जानते हैं। हजरत पिछले 20-25 साल से इन्होंने हमें ताउन किया है। हर हमेशा जहाँ से यहाँ पे ये टूर्नामेंट स्टार्ट हुई, तो उनका हमेशा यहाँ पे ताउन रहा है। तो बड़ी खुशी की बात है वो यहाँ पे आए हुए हैं। तो A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से उनके हक में भी खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम। बहुत से हजरात हैं जैसे कि हमारे जलगांवकर भाई है, हाफिज ताहिर है, हर हमेशा हमारे पीछे खड़े रहे हैं यहाँ पे। उसी तरह यहाँ पे इस्माइल भाई है, अमीन भाई है, हर हमेशा हमारी खामियों को कुछ ना कुछ तो भी हमें सलाह देते हैं कि ऐसा हुआ है, गलती ऐसी हुई है, ऐसा नहीं होना चाहिए। ये बहुत बड़ी बात है क्योंकि गलतियां बताने वाले ऐसे लोग हमारे पीछे खडे राहते, इसलिए हम लोग गलती नाही कर पाते है. त्याच पद्धतीने आपल्या निजामपूर विभागातून सर्व लोक आमच्या पाठीशी उभे असतात आणि त्या तुमच्या चांगल्या ह्यानी आम्हाला प्रोत्साहन देतात. त्या प्रोत्साहनातून आम्ही ही टूर्नामेंट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. सक्सेस नाही म्हणू शकत आम्ही, परंतु तुमचा जो प्रोत्साहन आहे तो आम्हाला या ठिकाणी सक्सेस करायला प्रार्थना करतो. म्हणून आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. अंपायर अपनी जगह ले. अंपायर अंपायर प्लीज अपनी जगह ले. यहाँ पे मुख्तार भाई है, आसिफ भाई है, उसी तरह पे यहाँ पे बंटी है, बहुत से हजरात है. इनका नाम लेना यहाँ पे मुनासिब नहीं है क्योंकि शाम हो जाएगी यहाँ पे नाम लेते लेते. लेकिन जो भी हजरात यहाँ पे आए हैं और हम लोगों को ताउन करते हैं, उन तमाम का A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से खैर व मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. निजामपूर पंचक्रोशीतून आलेले सर्व नागरिकांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. उसी तरह हर साल यहाँ पे हर टीम हमें आके सपोर्ट करती है, जैसे कि वो हारे या जीते, लेकिन जाते समय ही बताते हैं कि अगले साल हमारी एंट्री रहेगी, जैसे कि मुसीर भाई ने यहाँ पे बताया उनकी इंटरव्यू में. उसी तरह जो टीम यहाँ पे आके हमको सपोर्ट करती है, उन तमाम टीमों का भी A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. यहाँ पे मजीद भाई है जो यहाँ पे हमेशा हमें ताउन करते हैं, जो हमारे शब्बीर भाई उनके खास है, उनका भी A1 क्रिकेट क्लब की जानिब से खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. माझे परम मित्र गेल्या सातत्याने 27 वर्ष माझ्यासोबत जे उभे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. गणेश निजापकर पेशाने गुरुजी आहेत. त्याचबरोबर मला वाटते समोर बसलेले असतील माझे मित्र बबन मोहिते, यांनी चांगलं प्रत्येक वर्षाला मला सहकार्य करतात, काही गोष्टींचा सजेशन देतात. मला काही गोष्टींचा सजेशन घ्यायचा असला तर मी त्यांना नक्की आठवण काढतो त्यांची. तर त्यांचाही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. आमच्या तुलशाभाऊ सुद्धा आहेत या ठिकाणी. प्रत्येक वर्षाला विचारत असतात की कधी आपल्या टुर्नामेंट आहेत. आपल्यामध्ये हे सर्व काही दडलेलं आहे. प्रत्येक जण विचारत असतो आपल्या टुर्नामेंट कधी आहेत. हे नाही विचारत की तुमच्या टुर्नामेंट कधी आहेत म्हणून. म्हणून तुम्हाला सांगतो ही तुमची आपुलकी आहे जी आम्हाला इथं प्रेरणा देते आणि आम्ही जास्तीत जास्त कष्ट करून तुमच्या समोर चांगला एक उत्तम ग्राउंड ठेवण्याचा प्रयत्न करतो. उत्तम एक टुर्नामेंट ठेवण्याची प्रयत्न करतो. म्हणून आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. नमस्कार. पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत असेल. मानाची प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा, ही क्रीडा स्पर्धा जर पाहिलं तर प्रत्येकाच्या जीवाभावाची आहे, प्रत्येकाची आवडती आहे आणि लाडकी सुद्धा आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असं चित्र पाहायला मिळतं, परंतु सध्या या मैदानात प्रत्येकाने स्वतःला सावरायचंय. कॅमेरामन फोकस करो. मॅचला होते सुरुवात.
पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय सौद पटेल. ब्रँडेड फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतायत 4. येतोय चौका. वाह, पहिल्याच बॉलवर धमाका झालाय मसूद. आता मात्र गोलंदाजीसाठी यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल खेळला मिड विकेटच्या दिशेने, अडवला गेलाय. काय तत्परता दाखवली फिल्डरने. वा, चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. बेस्ट वर्सेस बेस्ट, दोघांनी 2-2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. ही जिंकून टॉप 3 मध्ये जागा बनवायची आहे. बक्षीस पात्र मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यासाठी जर पाहिलं तर निहाल आणि त्याचबरोबर जोडीला चौथी जोडी पाहायला मिळते. तर मसूद गजगे यांनी देखील आजचा दिवस गाजवलाय अष्टपैलू कामगिरी करत असताना. खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मुशीर आहेत आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चौकाराने सुरुवात झाली, त्यानंतरचं पुनरागमन या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 बेस्ट टीम पाहायला मिळत आहेत. एक माणगाव तालुक्यातील संघ आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर दाखवण्याचा प्रयत्न. एफर्ट्सला जवाब. वाह, काय कॅच पकडली आहे. जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. अल्ताफ यांच्याकडून या कॅच साठी मुशर्रफ यांनी कॅच घेतलेली आणि अल्ताफभाई यांच्याकडून मात्र 100 रुपयाचा पुरस्कार असेल. पहा, ही स्पर्धा वर्षातून एकदा येते आणि ती स्पर्धा आयोजित करण्यासाठी स्थानिकांचं तर योगदान असतंच असतं, परंतु निजामपूर वासीय जे काही कुवेतला स्थायिक आहेत ना, ते सुद्धा सुट्टी घेऊन खास या ठिकाणी येत असतात. आपल्या एवनची, आपल्या निजामपूरची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपले काही खास दिवस राखून ठेवतात. आणि यावर्षी मी एवनला जाणार आहे, यावर्षी मी निजामपूरला स्पर्धेच्या निमित्ताने जाणार आहे असं अगोदरच ठरवणार आहे. त्यामुळे कुवेतवरून आलेल्या सगळ्यांचं स्वागत, परंतु काही येऊ शकले नाही आणि तिकडनं सध्या एवनची मॅच पाहत आहेत त्याही सगळ्यांचं स्वागत. परंतु इकडे आपण पाहू शकता विकेट आली आहे. एक जबरदस्त झेल पाहायला मिळाला. यावेळेला उसळता बॉल, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि खूप चांगली कॅच त्या ठिकाणी सादिक पकडताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात दुसरा धक्का. कुवेतवरून आलेत काही आणि हे सगळे एवनचे सदस्य आहेत असं सांगायचं असेल. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 5 धावा आहे. सौथ मैदानाच्या आतमध्ये ते विसरून चालणार नाही. आणि आता जर पाहिलं तर येताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच बॉलिंगच्या जोरावर पद येताना पाहायला मिळत आहेत. परंतु मसूद गजगेने आपलं काम केलंय. त्यांना हे षटक का दिलं त्यांनी दाखवलंय. बॅक टू बॅक 2 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत. हॅट्रिकची संधी त्यांनाही निर्माण झालेली आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा एवनच्या एवन स्पर्धेवर म्हणजेच निजामपूर एवनवर लागल्यात. यावेळेला फटका एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु तिकडे मुशर्रफ आहे. बॉल जाईलच कुठे आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिलं षटक हे मात्र टेम्पलाच्या बाजूने गेलेलं आहे, कारण पहिल्या षटकात 2 महत्वपूर्ण विकेट आणि केवळ 6 धावा आलेल्या आहेत. हेच पाहायला मिळेल. चढउतार 4 ओव्हरची जरी मॅच असतील तरी देखील मात्र या ठिकाणी चढउतार पाहायला मिळतील. आज क्वालिफाय कोण होणार. काल पहिला दिवस सनसवाडीने गाजवला, काल पहिला दिवस योगेश पवारने गाजवला, स्थानिक संघाने गाजवला आणि आज टेम्पला जिंकणार की वहूर जिंकणार याची चर्चा. आदिल जळगावकर यांची टीम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मुशीर खानदेशी यांची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे लढत रंगताना पाहायला मिळेल. आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर मुशर्रफ यांनाच आमंत्रित करण्यात येत आहे. परंतु हे दोन्ही बॅटर पाहत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सौद पटेल कशा प्रकारे या ओव्हरला खेळणार त्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला वेळ लावतो, तुम्हा आम्हाला मैदानात घेऊन येतो, तासनतास मैदानात बसायला लावतो, जेवलोय की नाही जेवलोय याचंही भान नाही राहत. असाच हा क्रिकेटचा अद्भुत खेळ. टेनिस क्रिकेटचा असेल तर तो आपल्याला खूप आवडतो आणि त्याचं कारण आहे लेदर बॉलच्या तुलनेमध्ये टेनिस बॉल क्रिकेटची उपकरणं साहित्य ही स्वस्तात उपलब्ध होतात आणि छोट्याशा जागेत देखील तो खेळला जातो. यावेळेला कमी गतीचा बॉल, मुशर्रफ यांचा टप्पा पडतोय, बॉल वळतोय, बॉल फिरतोय, अपीलही केलं ते मात्र फेटाळलंय आणि डॉट बॉल पहिला येताना पाहायला मिळतोय.
म्हणजे एखादा चेंडू टाकण्यासाठी खूप काही करावं लागतं. आपल्याला रनअप घ्यावं लागतो, बॉलचा वेग वाढवावा लागतो, कधी कमी करावा लागतो, फिंगर रोल करावे लागतात, योग्य टप्पा गाठावा लागतो, त्या ठिकाणाहून बॉलला वळण द्यावं लागतं आणि त्यावेळेला कुठे एक चांगला चेंडू येतो. वेग पहिला मिळाला, टायमिंग नाही करू शकले मुशर्रफ, पुन्हा एकदा तत्परतेने आले तिकडे आणि आता मात्र आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणतात ना, आता मात्र थोडासा दबाव क्रिएट झालाय तो मात्र टीम वहूरवर, परंतु वहूरकरांना माहिती आहे दबावाला कसं हटवायचं आणि त्यासाठी फहद आणि सौद जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडंसं स्ट्रगल सुरू आहे, परंतु प्रयत्न 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 करावे लागतील कारण आजचा दिवस महत्वाचा आहे. ही मॅच जो जिंकेल तो बक्षिसाला पात्र होणार आहे. ट्रॉफी गावात जाणार आहे, परंतु जो जिंकेल त्याच्या गावात जाणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर येत आहे तिकडे. एक धाव तिकडे घेतली गेली. मसूद आलेत आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाते, ती म्हणजे 7 वर. पहा प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. प्रत्येक गावाची प्रॅक्टिस होत असते, प्रॅक्टिस सेशन होत असतं. त्याला जो कामगिरी करतो त्याच्यानुसार तुमची टीम बनते, त्याच्यानुसार तुमचे ओपनर ठरतात, त्याच्यानुसार जर पाहिलं तर तुमचे बॉलर ठरतात, त्याच्यानंतर तुमचे मिडल ऑर्डर ठरतात, डॉग हिटर ठरतात आणि त्यामुळे प्रत्येक गावामध्ये क्रिकेटला उधाण येताना आपल्याला पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल, परंतु टायमिंग कुठे टायमिंग नाही झालं आणि सौद पवित्र्यात होते या बॉलला मोठ्या फटक्यात खेळायचं, परंतु अचूकता. जसं मी गोलंदाजाचा उल्लेख केला तसं फलंदाजाचं सुद्धा आहे. बॉल हातातून सुटल्यापासून बॅटरपर्यंत यायला वेळ काही सेकंदाचा असतो. त्याच वेळामध्ये तुम्हाला बॉल पाहावा लागतो, त्याचा टप्पा पाहावा लागतो, त्याचं स्पिन पाहायला लागते, त्याची गती पाहावी लागते, त्यानंतर तुम्हाला फुटवर्क करावं लागतं, त्यानंतर तुम्हाला टायमिंग करावं लागतं, त्यानंतर तुम्हाला योग्य दिशा द्यावी लागते. तेव्हा कुठे धावा येतात. जबत मॅचच्या दिशेने मुशर्रफ, प्रयत्न करावे लागतील या दोन्ही बॅटर्सला वहूर या गावासाठी. अकुट टप्प्याचा बॉल त्याच्यावर केलाय पुल, होतोय सक्सेसफुल षटकार. वा, इकडे चुकीला माफी नाही, म्हणजे कोणी चुकला तरी त्याला माफी नाहीये. बॅट्समन चुकला आउट होईल, बॉलर चुकला अशा प्रकारे बॉल मैदानाच्या बाहेर जातील, फिल्डर चुकला कॅच सुटतील आणि धावा येतील. त्यामुळे इकडे चुकायचं नाहीये. आणि प्रेक्षक हो, तुम्ही चुकू नका. तुम्हाला हे चांगले चांगले क्षण पाहायला मिळणार नाही, कारण वर्षातून एकदा आली आहे स्पर्धा, नाहीतर वाट पाहावी लागेल 365 दिवस. फुल टॉस बॉल यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिकडे जबरदस्त झेल होताना पाहायला मिळेल आणि विकेट येताना पाहायला मिळते. विकेट आली आहे. नवीन बॅटर मात्र समी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी टीम स्ट्रगल करते. एक षटकार आणि लगेच मात्र त्याला माघारी पाठवण्यात यशस्वी राहिले. मात्र या ठिकाणी गोलंदाज देखील मुशर्रफ कौतुक करावं लागेल. त्यांनी या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर केवळ 8 धावा दिल्या. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 14 झालेली आहे. परंतु क्रिकेटमध्ये मॅचमध्ये येण्यासाठी 1 ओव्हर देखील काफी असते आणि आता 2 ओव्हर बाकी आहेत आणि सौद मैदानाच्या आतमध्ये हेही विसरून चालणार नाहीये तुम्हाला. त्यामुळे या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागणार आहे सौदला. आता मात्र सौद अख्खं वहूर गाव वाट पाहत आहे, आमच्या सौदच्या बॅट मधून येतील का षटकार चौकार. पाहूया काय या ठिकाणी होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र मुशीर खानदेशी यांना पण गोलंदाजीसाठी पाहतोय. चांगली गोलंदाजी आज त्यांनी केली आहे. आम ऍक्शन जर पाहिली तर थोडीशी क्रॉस आहे, परंतु एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी ते करतायत. समोर आहेत सौद. चांगल्या टप्प्यावर बॉल पाहिला मिळाला. पहिला बॉल तर या ठिकाणी डॉट आलाय. वा, सुरुवात मात्र या ठिकाणी मुश्रीफ यांची चांगली झाली आहे. डॉट बॉल. 13 चेंडूमध्ये 14 धावा झालेल्या आहेत. दबाव तर पूर्णपणे वहूरवर आहे, परंतु दबाव हटवायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये वहूरचा वंडर बॉय आहे, नाव आहे सौद पटेल. क्षमता आहे बॅट मध्ये, आज दाखवावी लागणार आहे. अकुट टप्प्याचा बॉल, बॉलला पाठवलाय लांब 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 लांब, खूप लांब षटकार.
यावेळेला आपण पाहू शकता धाव संख्या कमी होती आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर आलेला हा षटकार मॅच जर पाहिली तर आता 20 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. सौथ कडून अपेक्षा आहे. समोर जर पाहिलं तर पुन्हा एकदा मुशीर खानदेशी, सौथ पटेल कमी गतीचा बॉल टाकला, लेंथवर टाकला, राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत आणि बॉलला थोडंसं कट करतायत. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल म्हणजे 2 डॉट बॉल टाकलेले आहेत. एक षटकार आलाय. चांगली चुरस सुरू आहे. एका बॉलवर एक पहिल्या बॉलवर डॉट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल पुन्हा डॉट. एक बॉल जर पाहिलं तर मुशीर, दुसरा बॉल जर पाहिलं तर सौथ, तिसरा बॉल पुन्हा एकदा मुशीर. काय लढत आणि चुरस पाहायला मिळते या ठिकाणी. चांगला बॉल पुन्हा एकदा अगदी खोलवर टाकला, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळले. एक रन तिकडे घेतली जाते आणि समी म्हणतायत नाही एकच घेऊयात, तुम्ही रनआउट होऊ शकले असते. आणि एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहायला मिळते 21. जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय. दोन बलाढ्य संघांमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसात क्वालिफाय कोण होणार त्यासाठीची लढत पाहायला मिळते. यावेळेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने वेगात आलाय, परंतु फिल्डरही वेगातच गेलेत. वा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. पहा आज म्हणजे सध्या देखील जर पाहिलं तर 1000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. भारताच्या बाहेरून, कुणी कुवेतवरून, कुणी दुबईवरून आणि कुणी सुरत, कुणी मुंबई, कुणी रायगडच्या वेगवेगळ्या प्रांतातून सुद्धा. परंतु आज जवळपास किती प्रेक्षकांनी मॅच पाहिली आहे? 25,000 प्रेक्षकांनी आज दिवसभरात A1 ट्रॉफी पाहिली आहे. यावेळेला आपण पाहू शकता कमी गतीने बॉल रिलीज करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मुशीर यांची व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे गेली आहे. 23 धावांवर. एक सन्मानजनक म्हणजे काय, एक 35-40 पर्यंत तरी टीम जाणं गरजेचं आहे. म्हणजे कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते क्रिकेटमध्ये, परंतु फाईट करण्यासाठीची धावसंख्या पाहिजे त्यासाठीचा प्रयत्न सौथ करतायत. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे जाईल आणि निघालाय सीमारेषेच्या दिशेने. सर्कलच्या बाहेर पडला आणि सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4-4-4 चौकार. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने पुढे गेली आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या झाली आहे 27 धावा. 1 ओव्हर बाकी आहे. वाह! म्हणजे कालच्या दिवसाचा शेवट देखील सगळ्यांनाच आठवत असणार आहे. सणसवाडी विरुद्ध जर पाहिलं तर A1 मॅच झाली आहे आणि ती मॅच सुद्धा A1च झाली आहे. 12-48 ची मॅच 4 बॉल 12 पर्यंत आली होती. म्हणजे काय लढत दिली आहे. A1 ने देखील म्हणजे A1 या नावाला वले आहेच आणि ते सातत्याने त्याने दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि काल देखील चांगली झुंज पाहायला मिळाली, परंतु बाजी ही काल सणसवाडीने मारली हे सुद्धा महत्वाचं. परंतु A1 ची फाईट काल सगळ्यांच्याच लक्षात राहील. आणि आता पाहायचंय शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. अब्दुल येत आहेत, परंतु सामी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सौथ वहूरसाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मानाची प्रतिष्ठेची A1 यावेळेला टायमिंग नाही करू शकले. धावघेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि त्या प्रयत्नात कमी रनआउटच्या स्वरूपात माघारी परततील. विकेट आली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय नवीन बॅटर जात आहेत, अदनान जात आहेत, परंतु पाहूयात अब्दुल कशा प्रकारची बॉलिंग करतील. शेवटची अब्दुल हादी. अब्दुल यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी, परंतु समोर जर पाहिलं तर सौथ पटेल आहे. सगळ्यांचं लक्ष सौथवर लागलेलं आहे. काय करेल सौथ. याही मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये केली आहे. बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने कट करायचं होतं. प्रॉपर चेंडू नव्हता. व्हाईट बॉल घोषित केलाय. रन मात्र इकडे एक येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 28.
35-40 तरी पाहिजेत आणि त्यासाठीचे प्रयत्न, परंतु त्यासाठीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते विसरायला चालणार नाहीये. 5 बॉल बाकी आहेत. सहकारी म्हणत असेल 5 पैकी 2 तरी बाहेर मार. काय गोलंदाजी होते इकडे, गोलंदाजांनी कमवलं, पाठीमागे गमावलं. 4 धावा तिकडे येताना पाहिल्या मिळते. धावा महत्वाच्या आहेत. वहूर म्हणत असेल हरकत नाही, कशाही येऊ देत, परंतु येऊ देत. परंतु सामी थोड्या वेळापूर्वीच रनआउट झालेले आहेत आणि आता मात्र ते दुसरे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अब्दुल आदी बॉलिंगसाठी आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 32 धावांवर. हा धावफलक पाहायला मिळतोय. तालुक्यामधील मानाची स्पर्धा म्हणून ओळख आहे. रायगडामधील देखील मानाची स्पर्धा म्हणून निजामपूरची ओळख आहे. A1 ट्रॉफी आपण पाहतोय. आज 27 वर्ष ही स्पर्धा आयोजित होते. अब्दुल यांचा बॉल यावेळेला ऑप्शनच्या बाहेर. चांगली गोलंदाजी पहा. सौद सारख्या बॅटरला रोखणं सोपी गोष्ट नाहीये आणि इकडे मात्र अब्दुल हादी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. एका बाजूला टेम्पाला, एका बाजूला वहूर, दोघांमध्ये देखील चांगलीच लढत रंगताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी स्थिरावलेली आहे 32 वर. सौद पटेल, मुंबईपासून दुबईपर्यंत चर्चा देखील आहे. यावेळेला टप्प्याचा बॉल कंप्लीट पुल 6 षटकार. एक जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. म्हणतात ना क्रिकेटच्या खेळात काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. या चेंडूची वाटच लावली आणि बाजूच्या वाटेवर पाठवला. सौद पटेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी 38 वर पोहोचलेले आहेत सौद पटेल. अब्दुल यावेळेला मात्र कव्हर्सला उडवलाय बॉल. टाळ्यांचा गजर सगळ्यांचाच झाला. वा, सौद ऑन फायर. जबरदस्त येतोय सिक्सर. धन्यवाद डीजे. टीमची धावसंख्या झाली आहे 44 आणि सौद खेळतायत 33 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. सहकारी तेच म्हणत होते, तू खेळपट्टीवर थांब म्हणजे धावा होतील आणि धावा तर झालेल्या आहेत. पाहूया पुन्हा एकदा अब्दुल आदी. यावेळेला पुन्हा एकदा तेच एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर. डोळ्यांची पारणं फेडली. टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय स्ट्रोक खेळलाय, लाजबाब. टीमची धावसंख्या 50 आणि सौद पटेल 39. डीजे थांबा. आणि सौदची बॅटिंग कुणाकुणाला आवडली, टाळ्या व्हायलाच पाहिजेत. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवलं. आणि आज शेवटचा स्ट्रोक तर कुणालाच विसरता येणार नाहीये. माझ्या मते स्टेटसला असेल कित्येकांच्या. एवढा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. परंतु मेहर 11 टेम्पला काही साधी टीम नाहीये. मसूद गजगे आणि कंपनी, मुशीर खानदेशी आणि कंपनी देखील आहेत. चांगली स्ट्रेंथ इकडे सुद्धा आहे. ते सुद्धा फाईट करतील. 4 ओव्हरमध्ये 50 झालेत. 4 ओव्हरमध्ये 51 करायचे. पाहूया दुसरा डाव. तोपर्यंत डीजे एखादं सुमधुर संगीत होऊन जाऊ द्या. मित्रांनो, शेवटची इनिंग आहे. आपल्या सर्वांचं दिवसभरात आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्याबद्दल आपलं जेवढं कौतुक केलं जाईल तेवढे कमी आहेत. आमच्याकडे शब्द अपुरे आहेत आपल्या या उपस्थितीच्या याच्यातून. तर आपण ज्या पद्धतीने येता आणि आम्हाला सहकार्य करता म्हणून आपले सर्वांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ते गल्लीपासून
दिल्लीपर्यंतचे असणारे सर्व आमचे प्रेक्षक आणि अख्ख्या जगामध्ये जे जे लाईव्ह पाहतायत त्या सर्वांचं जेवढं या ठिकाणी आभार मानले जाईल तेवढं कमी आहे. कारण आम्हाला फोन येतात, कधी आपल्या टुर्नामेंट आहेत, कधी आपल्या टुर्नामेंट आहेत, कधी आपल्या टुर्नामेंट आहेत. म्हणजेच आपली उत्सुकता असते ती गगनेला पोचलेली असते आमच्या या टुर्नामेंटसाठी. म्हणून आपल्या सर्वांचं जेवढे लाईव्ह बघतायत तेवढ्यांचं सर्वांचं आणि जे खास माझे मित्र आहेत, जे मला दिवसातून 10-10 वेळा, 5-5 वेळा फोन करतात, त्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. या ठिकाणी ज्या पद्धतीने चंदू सर आहेत, त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे. कारण त्यांचा शेड्यूल एवढा टाईट आहे मित्रांनो, ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो मी, की सकाळी मी सांगितलेलं आहे, की कोल्हापूरला रात्री नाईट करून मॅच आलेले आहेत आणि आपल्यावरचा प्रेम आहे निजामपूर वाशीवरचा. ते या ठिकाणी आलेले आहेत, झोपलेले नाही आहेत, तरीसुद्धा कॉमेडी करतायत. तर त्यांच्यासाठी जरा जोरात टाळ्या होत्या एकदा सर्वांनी. आणि त्याचबरोबर दरवर्षी या ठिकाणी जे आमचे अंपायर येतात, तेही आम्हाला वेळ देतात. खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यांचा पण एक मोठा या ठिकाणी एक भाग आहे. त्यांचाही मी A1च्या वतीने हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, वेलकम. नक्कीच धनंजय कोळी सर आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रशांत प्रशांत आंबेडकर सर या दोन्ही सरांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आवर्जून त्यांना आपण पाहत असतो. आणि आता दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. एक डाव संपलाय, दुसरा डाव सुरू होईल. एकाची भूमिका संपली आहे, दुसऱ्या भूमिकेमध्ये आता ते गेलेले आहेत. लाइनमैन वहां से लास्ट का जो बॉल आया नहीं वापस. लाइनमैन और एक वहां पे जो बॉल गया था दूसरा. एक थोडीशी सूचना आहे. बॅटिंग करणारी टीम थोडंसं पाठीमागे बसायचे. पुढचे जे 2 खेळाडू आहेत, आयोजकांच्या सूचना आहेत, तर थोडंसं पाठीमागे या. धन्यवाद. अ, शिस्त ही देखील या परिसराची ओळख आहे आणि म्हणूनच 27 वर्ष या स्पर्धेला झालेली आहेत. मानाच्या स्पर्धेमध्ये नाव घेतलं जातं आणि आज जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचा दुसरा आणि महत्त्वाचा दिवस. ग्रामीण गट जरी असेल तरी मॅचेस काय चुरशीच्या झालेल्या आहेत आणि आता एक शेवटची मॅच, शेवटचा डाव तोही चुरशीचाच होणार आहे. निखिल आणि मसूद ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. 51चा करायचा आहे पाठलाग. पहिला डाव जर पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल. पहिल्या डावाच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या. पहिल्या डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 8 धावा आल्या. पहिल्या डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. परंतु पहिल्या डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा आल्या. त्यामुळे धावसंख्या 50 बनली. 51चा पाठलाग करायचा आहे. जे पहिल्या डावात झालं ते दुसऱ्या डावातही होऊ शकतं. तिकडे विकेट आल्या, इकडेही येऊ शकतात. तिकडे आक्रमण झाली, इकडेही आक्रमण होऊ शकतात. तिकडेही आनंद मिळाला, इकडेही आनंद मिळू शकतो. त्यासाठी सज्ज व्हा. A1 निजामपूर स्पर्धा आणि आजच्या दिवसातील शेवटचा डाव. पहिलाच बॉल बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर एक धाव घेतली ही जमेची बाब आहे. इकडे जर पाहिलं तर जवळपास 13च्या सरासरीने या धावा इकडे तुम्हाला बनवायच्या आहेत आणि या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता, हा बॉल पाहता ते अवघडही नाहीये, परंतु तेवढं सोपं सुद्धा नाहीये. त्यामुळे पाहूयात. आपल्याला उत्कंठा प्रचंड लागलेली असते. काही टीमने, काही प्रेक्षकांच्या अशा मनात टीम ठरलेल्या असतात. काही प्रेक्षकांनी मनात ठरवलं असेल वहूर जिंकली पाहिजे, काही प्रेक्षकांनी ठरवलं असेल टेम्पलला जिंकली पाहिजे, काही न्यूट्रल प्रेक्षक असतील ते म्हणतील अरे दोन्ही पैकी कोणी जिंकला तरी चालेल, परंतु चांगलं क्रिकेट झालं पाहिजे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील मॅच रंगताना पाहायला मिळते आणि जी आपण टीम मनामध्ये ठरवली असते ना ती जिंकावी, त्याच्या एखाद्या खेळाडून चांगलं केलं तर आपल्याला किती आनंद होतो. जर 1-2 बॉल डॉट गेले तर आपण थोडेसे बेचैन सुद्धा होताना पाहायला मिळत असतो. म्हणजे क्रिकेट मैदानात जसं रंगतं ना, प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील रंगत असतं आणि आज तेच क्रिकेट निजामपूरमध्ये. यावेळेला प्रचंड वेगातील चेंडू येताना पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी पद पटेल, परंतु व्हाईट बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. अचूकतेवर नव्हता. पद पटेल यांना गोलंदाजीसाठी पण पाहतोय. निखिल मागील मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. इकडे जर पाहिलं तर त्यांच्या जोडीला मसूद गजगे आहेत. काही खेळाडूला मात्र बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आम्ही दर्जेदार कामगिरी करताना पाहायला मिळालेत. यावेळेला पुन्हा वेग पाहायला मिळतोय. पंचांनी पुन्हा हात फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित करतायत. अचूकतेवर गोलंदाजी नाही होत आहे. लक्ष 51चं आहे, परंतु पाठलाग केला जाऊ शकतो. त्यामुळे येणारे 20-25 मिनिटं आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत आणि 20-25 मिनिटात रिझल्ट लागेल की कोण जाणार अंतिम 3 मध्ये आणि कोण मात्र परतीच्या प्रवासाला लागणार.
यावेळेला फटका तर चांगला आलाय, पाहूया फिल्डर आहे तिकडे, सौथ स्वतःच येत आहेत त्या ठिकाणी. निखिल आउट होऊन माघारी परतताना पाहायला मिळतील. इकडे सुरुवात वहूरच्या बाजूने झाली आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला, वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. आणि आता जर पाहिलं तर मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच सादिक जात आहेत भारतात, आणि भारताच्या बाहेर अगदी कुवेतला देखील दर्जेदार क्रिकेट खेळतायत. परंतु मला आवर्जून सांगावं असं वाटेल, A1 निजामपूरची टीम सुद्धा कुवेतला क्रिकेट खेळते, A1 या नावाने खेळते. त्यामुळे तिकडे राहून सुद्धा आपलं गाव पण त्यांनी कुवेतमध्ये सुद्धा जपलेलं आहे. पाहूयात सादिक कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतील. आणि आपल्या ह्या लाडक्या स्पर्धेसाठी कित्येक जण खास या स्पर्धेसाठी कुवेत ते निजामपूर असा प्रवास करत दरवर्षी येत सुद्धा असतात आपल्या या स्पर्धेचा घटक बनण्यासाठी. क्रिकेट तुम्हाला एकत्र आणतं, क्रिकेट आपल्या सगळ्यांना एकत्र आणतं. यावेळेला फटका खेळला जातोय समोरच्या दिशेने, गॅपमध्ये जाईल का? फिल्डर मात्र पोहोचताना पाहायला मिळत आहे. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, एका हाताने बॉल अडवला खरा, आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. लाईनमन का अंपायर? हे छोड़े. 4 धावा. आता युट्यूब नावाचं माध्यम आल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्यात, नाहीतर बऱ्याचदा पूर्वीच्या काळी पंचांवर खापर फुटायचं मॅच जिंकताना किंवा हरताना. पंचांवर बऱ्याचदा खापर फुटायचं ते. आणि इकडे जर पाहिलं तर 24 लाईव्हची टीम तुमचं आम्ही विशेष कौतुक करू, या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित केल्यात. जाऊयात मॅचच्या दिशेने. सादिकसाठी बॉल यावेळेला मिड विकेटच्या दिशेने खेळलाय, आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. निहाल होते तिकडे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने बॉल अडवल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 9 धावा. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 1 सुरू आहे. प्रचंड संघर्ष दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. तुमच्या आमच्या सगळ्यांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. जो खेळ आपल्या सगळ्यांना मात्र आपल्या सगळ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतोय, आणि त्यातल्या त्यात टेनिस बॉल क्रिकेट. वेग प्रचंड पाहायला मिळाला. पंचांनी हात पैलावले, व्हाईट बॉल घोषित केल्या जाते. धावसंख्या जर पाहिली तर आता 10 वर जाईल. 51चा पाठलाग करायचा. काय मॅच रंगली आहे आज देखील, एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि दोन्ही टीमने 2-2 मॅच जिंकल्यात, म्हणजे त्यांना खेळपट्टीचा अंदाज आहे, बॉलचा अंदाज आहे, वातावरणाचा अंदाज आहे, प्रतिस्पर्धी टीमची स्ट्रेंथ माहिती आहे. त्यामुळे दोन्ही टीम कट टू कट फाईट करतील इकडे. त्यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आणि या निर्धाव चेंडूनिशी जर पाहिलं तर धावसंख्या जागेवर थांबते ती 10 धावांवर. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला दिशा दिली आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा. वाह. धन्यवाद डीजे.
असीम परदेशी जे हैदराबादला आहेत आणि त्यांच्याकडून देखील माझ्या समालोचनासाठी विशेष पुरस्कार आलाय, त्यांचं मनापासून मी आभारी असेल. त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना आहे पहा, जिग्रा परदेशी यांच्याकडून एक विशेष पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार काय आहे? शिस्तबद्ध खेळाडू. या स्पर्धेमध्ये असा खेळाडू जो आपल्या खेळाच्या बरोबरीने आदर्शवत कामगिरी देखील दाखवेल, पंचांच्या निर्णयाचा आदर करेल, त्याचं खेळणं खूप सर्वांनाच भावून जाईल आणि त्याचबरोबर जर पाहिलं पंचांच्या निर्णयाचा आदर आणि इतरांना प्रेरित करणे या सगळ्या गोष्टी आल्या आदर्शवत खेळाडूमध्ये आणि त्यासाठी एक होम थिएटर या ठिकाणी दिला जाणार आहे जिग्रा परदेशी यांच्याकडून. याची नोंद सगळ्या टीमने घ्यायची आहे आणि मलाही उत्कंठ असेल की तो खेळाडू कोण असेल, कारण क्रिकेट खेळताना असं खेळा, हारा किंवा जिंका हरकत नाही, परंतु तुमचा खेळ, तुमचं मैदानाचं वावरणं प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं पाहिजे. नव्यात मॅचच्या दिशेने पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावा आल्या 14, सरासरी पाहिजे होती 13ची, झाल्या 14. पॉवर प्लेचा घेतलाय पुरेपूर फायदा, परंतु मॅच संपलेली नाहीये. अजूनही जर पाहिलं तर 37 धावा, 18 चेंडू बाकी आहेत, 3 षटकं आणि आता आलेत की फॅक्टर सौथ पटेल. समोर जर पाहिलं तर मसूद गजगे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. पहिला बॉल वेग होता, डॉट येताना पाहायला मिळेल. या दोन खेळाडूंमधील झुंज, मी तर म्हणेल मेहर 11 टेम्पलाची ओळख मसूद गजगे झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला वहूर गावची ओळख सौथ पटेल देखील झालेले आहेत. त्यामुळे दोन्ही आपापल्या गावासाठी सर्वोच्च खेळाडू आहेत एकमेकांच्या विरोधात. यावेळेला खोलवर टप्प्याचा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी, 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. राष्ट्रवादी विभागाचे अध्यक्ष मान्य श्री संदीपजी जाधव, त्याचबरोबर आमचे सुतार यांचं आगमन आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. मॅचच्या दिशेने ओ हो 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 हो, काय वेग पाहायला मिळालाय. बॉल आला कधी आणि गेला कधी कळलं सुद्धा नाही. महाप्रचंड वेगाने चेंडू मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला आणि परंतु जरी डॉट बॉल आला असेल साधिक काही कमी नाहीयेत. या नंतरच्या बॉलला मला टोलवायचं हा इरादा त्यांचा सुद्धा असणार आहे, कारण मॅच संपलेली नाहीये. हे घ्या, त्याचं उत्तर पाहायला मिळालं, टोलावला लगेच दुसऱ्या बॉलवर. मात्र या ठिकाणी 6-6-6 षटकार. चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. नक्की स्वतःला सांगतायत मी अजून जिंकलेलो नाहीये, कारण शर्यत अजून संपलेली नाहीये. आणि हो, या ठिकाणी आपण पाहू शकता सादिकने देखील आक्रमण केलं आणि थोड्या वेळापुरतं जर पाहिलं तर सरस, म्हणजे ही मॅच पहा, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी टेम्पलला चाललीये, कधी वहूरला चाललीये, कधी वहूर कधी टेम्पला, कधी जर पाहिलं तर या ठिकाणी या मुशीर खानदेशी यांच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल, तर कधी आदिल जळगावकर यांच्या बाजूने जाईल. यावेळेला आपण पाहू शकता एक चांगला वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता. कव्हरला खेळायचं होतं, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावर आहे. 51चा पाठलाग करायचा आहे. पाहूया काय होईल या ठिकाणी. 14 चेंडू आणि अजूनही 29 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच ऑन आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. हार कुणालाच पाहिजे नाहीये, जिंकायचंय. प्रचंड वेगात लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला फिल्डर आले, एक धाव घेतली, दुसरीचा कॉल दिला मसूद गजगेने आणि 2 धावा. वाह, काय फाईट सुरू आहे इकडे. आता एक जरी चुकी झाली ना, ती मॅचच्या बाहेर घेऊन जाईल. कधी इकडे कधी तिकडे, कधी बॅटर कधी बॉलर, प्रत्येकाला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. दोन्ही कॅप्टननी या गोष्टीची नोंद घ्यायची की कोणीही आतमध्ये जाऊ शकत नाही. आमचे व्हॉलेंटियर आहेत, जे काय असेल ते व्हॉलेंटियर जातील आतमध्ये. यावेळेला मात्र बॅक ऑफ द लेंथ वरून बॉलला शूट केलं यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि चांगला बॉल म्हणावा लागेल सौद यांचा. चांगला संघर्ष दोघांमध्ये देखील रंगताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 24 झालेल्या आहेत आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 2 षटकांमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे.
2 षटकांमध्ये 24 झाल्यात, 2 षटकांमध्ये 27 करायच्या आहेत. पहिला डाव जर पाहिला ना, तर 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा होत्या आणि आता 2 षटकांमध्ये 24 झालेले आहेत. परंतु अजूनही 27 बाकी आहेत. प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत. शेवटच्या मॅच मधील चुरशीचा वहूर विरुद्ध टेम्पला या लढतीचा आनंद मात्र या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मेहर 11 टेम्पला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते रुहिना 11 वहूर यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. एवन क्रिकेट क्लब निजामपूरची स्पर्धा 27 पर्वाची झाली. 27 वर्ष याच मैदानात याच मातीमध्ये क्रिकेटचा खेळ रंगला आणि प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला देखील. कित्येक खेळाडूंनी याच मैदानामध्ये आपली कारकीर्द खुलवली फुलवली. आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण याच मैदानात घालवले. याच मैदानात त्यांना डोक्यावर घेतलं गेलं. काही मॅच हरले असतील त्यावेळेला डोळ्यात पाणी सुद्धा याच मैदानामध्ये आलं असणार आहे आणि हेच मैदान आज 27 पर्व पूर्ण करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांना उत्कंठ आहे या मॅचची, या स्पर्धेची. प्रेक्षकांची आतुरता नेहमीच असते. म्हणजे ज्या वेळेला अगदी मैदानाचं काम सुरू होतं ना, त्याच वेळेला जाणाऱ्या येणाऱ्यांमध्ये चर्चा सुरुवात होत असतील. रेहमतभाई मैदानाच्या आतमध्ये गेलेत म्हटल्यानंतर आता लवकरात लवकर एव्हनची स्पर्धा येणार आहे आणि ही या स्पर्धेची ओळख आहे. आणि पाहूयात येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये काय होईल. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. 50-50 मॅच अजूनही आहे. कोण जिंकणार. एका बाजूला जर पाहिलं तर मसूद गजगे यांना आपण पाहतोय जोडीला सादिक आहेत आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत अदनान. जिंकण्यासाठीची ही लढत आहे. अंतिम 3 मध्ये जायचंय. जिंकेल तो बक्षिसाला पात्र होणार आहे. ते गाव माणगाव तालुक्यातील असेल की महाड तालुक्यातील असेल, ते गाव वहूर असेल की टेम्पला असेल, तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. मसूद गजगे पुन्हा एकदा सज्ज होतात बॅटिंगसाठी, परंतु समोर जर पाहिलं तर अदनान. एक जबरदस्त लढत हाय व्होल्टेज मॅच. वेगात चेंडू पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर टाकला. थोडासा पुढे होता. डबल बाइंड झाले बॅटर. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण बदलेल. 11 मध्ये 27. कधी इकडे तर कधी तिकडे. कोण जिंकणार या मॅचला. बॉलर जिंकणार की बॅटर जिंकणार. फलंदाज की गोलंदाज. अदनान की मसूद. हेच लढत या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला संघर्ष रंगलाय. फुलटॉस बॉल. टायमिंग नाही. समोरच्या दिशेने खेळला जरूर आहे. लॉंग ऑनला गेलाय बॉल. चेंडूची फेकी झाली आहे. वा अतिसुंदर. टाळ्यांचा गजर होईल. कारण एवढ्या वेगात बॉल पकडणं आणि स्टंपच्या लगोलग फेकणं सोपी गोष्ट नाहीये. परंतु इकडे ते केलं गेलेलं आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 25 धावा. अजूनही 26 ची आवश्यकता आहे. 10 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना अशाच लढती पाहिजे असतात. चुरशीच्याच मॅच पाहिजे असतात. एकतर्फी मॅचेस फक्त जी टीम जिंकत असते ना तिलाच आवडतात. बाकी सगळ्यांना मात्र टफ पाहिजे असते. टफ फाईट आणि चर्चा सुद्धा फाईटचीच होते आणि अशीच फाईट या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया. सादिक मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत. पाहूया आज आपल्या गावाची धुरा बॅटच्या स्वरूपात आपल्या हातात आहे. प्रयत्न करायचे. यावेळेला कव्हर्सला बॉल उडवलाय परंतु तिकडे सामी 1 रन पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा देखील कॉल दिलाय. चेंडूची फेकी झाली आणि तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. अहो धावावंच लागतं. या जगात प्रत्येकाला धावावं लागतं. जागेवर कुणालाच काही मिळत नाही आणि हे दोघे ज्या पद्धतीने धावले ना, हो त्यांना देखील मॅच जिंकायची आहे म्हणून ही धाव घेतली गेली. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. जाऊन पोहोचली 27. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 बॉल 24 रन. प्रचंड संघर्ष. A1 ची A1 स्पर्धा आणि A1 मॅच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच जबरदस्त रंगतदार होताना पाहायला मिळते. अदनानचा हा बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग तेवढं नव्हतं परंतु तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. निहाल आलेले आहेत आणि त्यांनी जर मात्र हा चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिल्या मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. अजूनही 23 ची आवश्यकता आहे. म्हणजे 8 चेंडू मध्ये 23. या 2 बॉलवर एक मोठा फटका पाहिजे ही मॅच ऑन ठेवण्यासाठी. तो फटका येईल का याची चर्चा प्रेक्षकांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. केवळ निजामपूरच नाही तर आजूबाजूच्या गावांमधून देखील लांब लांबवरून इकडे प्रेक्षक आलेत. कुणी एसटीने आलंय, कुणी टमटमने आलंय, कुणी रिक्षाने आलंय, कुणी बाईकवर आलंय, कुणी चालत आलंय, परंतु निजामपूरला आलंय एवढं मात्र नक्की. पाहूया काय होईल. मसूद क्षमता आहे मसूदकडे. यावेळेला एक प्रचंड वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि पंचांनी पहिला बाउन्स तर घोषित केलेला आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण बदलत आहे. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
23 धावा करायच्या आहेत. पाहूया काय होईल. अदनानने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. 4 धावा केवळ खर्च केल्या आतापर्यंत या ओव्हरमध्ये. अदनान समोर जर पाहिलं तर मसूद, अख्खा टेम्पला गाव वाट पाहतोय. येईल का मोठा फटका या बॉलवर? पाहूया काय होईल. प्रचंड संघर्ष मैदानाच्या आतमध्ये A1 ट्रॉफीच्या बक्षिसाला पात्र ठरण्यासाठी. यावेळेला आपण पाहू शकता पंचांनी हात फैलावले. व्हाईट बॉल. हो मोक्याच्या क्षणी हे एक धाव खूप महत्वाची असणार आहे. धावसंख्या जर पाहिलं तर 29. 22ची अजूनही आवश्यकता आहे. युट्यूबला प्रेक्षकांची गर्दी देखील तेवढीच वाढलेली असणार आहे. 1001 प्रेक्षक मात्र मॅचचा आनंद घेत आहेत भारतातून, भारताच्या बाहेरून देखील. आणि A1ची ही दर्जेदार स्पर्धा देखील पाहायला मिळते. परंतु पाहूयात मसूद कसगे मॅच सोडणारा खेळाडू नाहीये. एखादा मोठा फटका या ठिकाणी येईल का? कारण अजूनही जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहिजे. दबाव बॅटरवर आहे, दबाव बॉलरवर आहे, दबाव संघ मालकावर आहे, दबाव संघाच्या कॅप्टनवर देखील आहे, चाहत्यांवर देखील आहे. पाहूया काय होईल. यावेळेला फटका तर खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे अदनान आले, पकडली गेली कॅच आणि महत्वाची मोक्याची विकेट आली आहे. आणि आता मॅच चेक. आता शेवटची ओव्हर आहे. आपण सर्वांना ज्या पद्धतीने या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, तर कार्यक्रम उद्या शेवटचा आहे. तर आपला आभार न मानता आपलं ऋण व्यक्त करतो. ज्या पद्धतीने आपण येऊन या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब ऋणी आहे. असंच उद्याही आपली साथ अपेक्षित आहे. सर्वांनी यायचं आहे, कारण ही निजामपूर विभागातील एक धुरंदार टुर्नामेंट आहे. तुमच्या आमच्या सर्वांची टुर्नामेंट आहे. म्हणून ज्या पद्धतीने 2 दिवस आम्हाला सहकार्य केलात, उद्या सुद्धा सहकार्याची भावना आपल्याकडे ठेवून उद्याची अपेक्षा करतो आपल्याकडून की उद्याही याच पद्धतीने आम्हाला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. काल 6 मध्ये 26 पाहिजे होते. कालही सादिक मैदानात होते आणि आजही सादिकच मैदानाच्या आतमध्ये आहेत. पाहूया काय होईल. मॅच संपलेली नाहीये. एखादा षटकार जर पहिल्या 1-2 बॉलवर आला, मॅच मधील रंगत वाढेल. परंतु बॉलर ते आहेत, त्यांनी मागील मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये एकच धाव दिली होती. पाहूया क्रिकेट आहे. पहिलाच बॉल अखू टप्प्याचा, त्याला खेळलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6-6-6 षटकार. वाह. धन्यवाद डीजे. आरशीने प्रयत्न खूप चांगले केले, परंतु आवाक्यात बॉल नव्हता. तरी त्यांनी प्रयत्न केले, परंतु सादिकचं काम होतं मला माझ्या गावासाठी षटकार मारायचा आहे, तो मारलाय. आणि आता जर पाहिलं या षटकाराने मॅच मधील रंगत वाढवलेली आहे. 5 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 16 धावा करायच्या आहेत. प्रेक्षकांच्याही काळजाचे ठोके जर पाहिलं तर आता धगधग 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 करायला लागले असतील, कारण मॅच आता चुरशीची झाली आहे. आणि या A1च्या स्पर्धेची खासियतच आहे, इकडे सूरज पाहायला मिळते तुम्हाला. एक प्रचंड डबल माइंड झाले. हा स्ट्रोक खेळत असताना बॅटच्या वरच्या टोकाला बॉल लागला, परंतु एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. आणि धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा धाव फलकावर, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर चेक. 15. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला एन्जॉय जिंकल्यानंतर करायचा आहे, परंतु बाउंड्रीचा या ठिकाणी बाउंड्रीच्या बाहेर येऊन एन्जॉय करायचा आहे. काल जी सणसवाडीला सूचना होती, A1ला सूचना होती, तीच आज 2 संघांना सूचना आहे. कारण उद्याचे मॅचेस आहेत, आतमध्ये कोणी जायचं नाही प्लीज. कमी गतीचा बॉल, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉल तर दिलाय, परंतु सादिक म्हणतायत नाही. आणि इकडे जर पाहिलं तर एकच धाव येताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने एका संघाचे सहकारी ओरडतायत, दुसरी धाव घेतली नाही म्हणून दुसऱ्या संघाचे सहकारी ओरडतायत, थ्रो चुकीचा केलाय म्हणून. परंतु हे ओरडणं कशासाठी आहे? गावासाठी आणि गावाच्या नावासाठी आहे, पैशासाठी अजिबात नाहीये. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही जर पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं
37 झालेत म्हणजे 14 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सादिक यांनी पहिल्याच बॉलवर षटकार मारला होता. आणखी एखादा येईल का? त्यांना जर पाहिलं तर गोलंदाज फहाद रोखतील का? 3 चेंडू आणि शेवटचे 14 धावांची आवश्यकता. शेवटची मॅच रंगात पाहायला मिळते आली आहे. धक 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 दबाव 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 दोन्ही बाजूने आहे, कारण मॅचच तशी पाहायला मिळते. 3 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. वहूर जिंकणार की दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टेम्पला जिंकणार? आदिल जळगावकर एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुशीर खानदेशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचच्या दिशेने 3 चेंडू बाकी आहेत. वेगवान चेंडू त्याला मिड विकेटला खेळलाय आणि सादिक षटकार घोषित केला जातोय. काय मॅच सुरू आहे प्रेक्षकांनो, मॅच साठी होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या. काय मॅच कधी इकडे तर कधी तिकडे चालली आहे आणि प्रयत्न एकाच ठिकाणी 2 प्रयत्न झाले, दोघांकडून मात्र प्रयत्न असफल राहिले आणि आता तिकडे 14 आलेले आहेत. सादिकची स्ट्रेंथ माहिती आहे आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 2 बॉल 8 कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सादिक म्हणतात मी मॅच सोडलेली नाहीये, मी जिंकून देणार माझ्या गावाला टेम्पलाला. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फहाद म्हणतायत आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहोत. मॅच झाल्यानंतर आतमध्ये कोणी जाणार नाहीयेत, सेलिब्रेशन बाहेर येऊन केलं जाईल, आयोजकांच्या सूचना आहेत. 2 चेंडू 8 धावा. A1 निजामपूरची A1 स्पर्धा रंगात आली आहे. फहाद बॉलिंग साठी पाहायला मिळत आहेत, सादिक बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. 2 मध्ये 8 कमी गतीचा बॉल, त्याला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न झाला. एकदा तिकडे घेतली गेली, चेंडूची फेकी त्या ठिकाणी केली गेली आहे आणि इकडे कंपल्सरी धावाचा प्रयत्न हा पहिल्यापासूनच होणं गरजेचं होतं आणि आता 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. 2-8 ची मॅच होती. सरचेक काल जे झालं तेच आज झालेलं आहे, परंतु ह्या दोघांमध्ये जिंको कोणी, परत एकदा या ठिकाणी क्रिकेटची विजयी होणार आहे. म्हणून टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी, जोरात जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. फिर से एक बार यहाँ पे क्रिकेट की जीत होगी. हेलो, 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा थरार अजूनही संपलेला नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही आणि जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत काही होऊ शकतं. वहूरकर आणि टेम्पलाकर दोघांनी मात्र या ठिकाणी मन जिंकून घेतलीत. चांगला आणि दर्जेदार क्रिकेट दोघांनीही खेळलाय, कारण स्पर्धाही दर्जेदारच आहे, त्यामुळे हा परफॉर्मन्सही दर्जेदार पाहायला मिळतोय. पाहूयात, सादिकने मात्र चांगली कामगिरी केली आहे, आपल्या टीमसाठी लढले, खास कुवेतवरून आलेत मात्र भारतात क्रिकेट खेळण्यासाठी. दांडी 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 गुल आणि मॅचला जिंकत असताना रोहिना आदिल जळगावकर अँड कंपनी मॅचला जिंकते आणि अंतिम 3 साठी वहूर पात्र ठरतंय. डीजे आपण सर्वजण आलात आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याच्याबद्दल आपले आभार तर नाही मानू शकत, कारण शेवटचा दिवस आहे. आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आपण ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलात, खूप खूप आपला धन्यवाद देतो आपल्या सर्वांना. आणि विनंती आहे उद्यासाठी की उद्या फायनल डे आहे, सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. ज्या पद्धतीने 2 दिवस आपण सहकार्य केलात त्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करायचं आहे. ज्या दिवस आम्हाला चांगली साथ दिलेली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद आणि A1 क्रिकेट क्लब ऋणी आहे. थँक्स. तसेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय.